संपूर्ण महाराष्ट्रातल्या राज्यासाठी, महाराष्ट्रातल्या तरुण पिढीसाठी, महाराष्ट्रातल्या यंगस्टार पिढीसाठी तुम्हाला सांगतो, ज्यावेळेस मनमाडमध्ये मी आगमन केलं, थोड्याच्या वेळात मनमाड स्टेशनला आगमन केलं. संपूर्ण महाराष्ट्रातल्या राज्यासाठी तुम्ही मला भाऊ, तुम्ही यूट्यूबर भाऊ, तुम्ही मला चांगलं संपूर्ण महाराष्ट्रात शिवरायांची तुम्ही भाषणं केली, सहयोग केली. संपूर्ण तिथं एक इशिक तरुण गोळा झालते, तिथं इशिक तरुण गोळा झालते, सजवत होते. नाशिक एक्सप्रेस म्हणून सजवत होते, त्या गाडीला सजवत होते, रेल्वे इंजनला सजवत होते. मग शिवरायांची मूर्ती होती, परत सगळी झेंडा होती, भगवा झेंडा होता, बाबासाहेबाचा निळा झेंडा होता. संपूर्ण महाराष्ट्रातल्या राज्यासाठी, महाराष्ट्रातल्या तरुण पिढीसाठी, यंगस्टार पिढीसाठी. मग तिथं मी 1-2 शब्द केलं, तिथं व्यक्तित्वमत्व केलं, माझं विचार व्यक्तित्वमत्व केलं. मी तिथं भाषण केलं, छत्रपती शिवरायांचं भाषण केलं. आपण एक जयंती साजरा करतो महाराष्ट्रातल्या तरुणांसाठी, युवकांसाठी. ही परंपरा काळाने काळ परंपरा चालवून छत्रपती राजांची जयंती. संपूर्ण महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी राजात नव्हता, आया बहिणींची इज्जत वाचवायचे, ह्यांची इज्जत वाचवायची, त्यांची इज्जत आया बहिणी त्यांच्या पाय सुरक्षेचं राहत होते. असे छत्रपती शिवाजी महाराज देवावने अवतार, महादेवाचा अवतार, शंभूचा अवतार म्हणत होते. संपूर्ण महाराष्ट्रातल्या राज्यासाठी तुम्हाला सांगतो, महाराष्ट्रातल्या तरुण पिढीसाठी, महाराष्ट्रातल्या यंगस्टार पिढीसाठी. काय चुकलं तर मला माफ करा. संपूर्ण महाराष्ट्रात छत्रपती शिवरायांची मावळ, संपूर्ण महाराष्ट्रातल्या राज्याच्या जयंतीच्या निमित्तानं तुम्हाला सांगतो, महाराष्ट्रात सामाजिक कार्यकर्ता, सामाजिक तरुणांसाठी, युवकांसाठी, 18 पगड जातींसाठी लढणारा, महाराष्ट्रात तरुणांना नोकऱ्या मिळत नाही, ते अत्याचार होतो, भ्रष्टाचार होतो, गरिबांची बाजू कोण घेत नाही, ते त्यांच्यासाठी सामाजिक कार्यकर्ता चांगदेव जाधव. संपूर्ण महाराष्ट्रातल्या तरुणांसाठी, युवकांसाठी लढणारा, कधी जातभेद करणार नाही. तुम्हीच आपल्यामधली तुम्हीच निर्माण व्हायला पाहिजे, तुम्हीच आता सपोर्ट करायला पाहिजे. एवढं करतोय, एवढं तुमच्यासाठी लढतोय, तुमच्यासाठी हक्काने लढतोय. तुमच्या तरुणांचं रक्त सळसळ करायला पाहिजे. छत्रपती शिवरायांच्या जयंतीनं आता तर तुमच्या तरुण पिढीचं रक्त सळसळ करा. एखाद्या सामाजिक कार्यकर्त्याला उचलून धरा. आधी तुमच्यातलं निर्माण करा, आधी तुमच्यातलं जागृत करा, तुमच्या तरुण पिढीचं रक्त सळसळ करा. कोणाला सपोर्ट करायचा, चांगदेव जाधवला समर्थक द्यायचं, काय कळायचं, चांगदेव जाधवला गाजवायचं, जनतांसमोर आणायचं. एक सामाजिकपणेनं लढणारा, निश्चितपणेनं लढणारा, यूट्यूबच्या माध्यमातून, इंस्टाच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून इशिक तरुणासमोर मी बोललो, शिवरायांचं भाषण केलं, हे केलं, जयंतीबद्दल सगळ्यांना शुभेच्छा दिली. मी काय लय मोठा माणूस नाही, सामाजिक कार्यकर्ता, छत्रपती शिवरायांचा मावळा आहे मी. तुम्हाला सांगतो मित्रांनो, ही तुमच्यामध्ये सहयोग संघटना, ही सहयोग सगळ्यांच्या विचाराने, सगळ्या महाराष्ट्रातल्या छत्रपती शिवरायांच्या मावळ्याने उचलून धरलं तर लय काय होऊ शकत आहे. तुमच्यातली पण काय उभं राहायला पाहिजे. मी एकटा उभा राहून चालत नाही, छत्रपती शिवरायांचे मावळं उभं राहायला पाहिजे. शिवरायांच्या मावळ्यापर्यंत, संपूर्ण महाराष्ट्रातल्या राज्यापर्यंत मी पोचवतोय, भाषण पोचवतोय. आता तुम्ही समर्थक द्यायचं, तुम्ही सपोर्ट द्यायचं. काय करायचं, मंत्र्यांच्या सभेला, ह्यांच्या सभेला, त्यांच्या सभेला गर्दी होती, त्यांच्या भाषणाला समर्थक होतं, त्यांचं व्हायरल होतं. एखाद्या सामाजिक छत्रपती शिवरायांच्या मावळ्याचं भाषण व्हायरल होत नाही म्हणजे काय चाललंय महाराष्ट्रात. 18 पगड जातींसाठीला संतोष देशमुखाचा किती भ्रष्टाचार झाला, किती अत्याचार झाला, निर्गुण हत्या झाली, 40 मिनिटं मारलं, डोळं फोडून मारलं, अजून त्यांना न्याय भेटत नाही. महाराष्ट्रातल्या राज्यासाठी, महाराष्ट्रातल्या युवकासाठी हुकुमशाही तर संपली महाराष्ट्रात. तुम्हाला सांगतो, हुकुमशाही तर संपली, लोकशाही तर संपली, हुकुमशाही आली. तुम्हाला सांगतो, महाराष्ट्रातल्या तरुणांसाठी, महाराष्ट्रातल्या युवकांसाठी, महाराष्ट्रातल्या लोकांना वाटते सामाजिक कार्यकर्त्याला सपोर्ट करायचं, चांगदेव जाधवला कसं सपोर्ट करायचं हे तुमच्या हातात आहे. तुम्ही कमिटमेंट करायला पाहिजे, कसं करावं. आधी तुम्ही सगळे मनापासून भाषण आहे का, तुमच्या मनापासून तर काळजापासून भाषण आहे का, तुमच्या डोळ्याला पाणी येईल. छत्रपती शिवरायांचा मावळा भाषण करतो तुमच्यासाठी, तरुणांसाठी, युवकांसाठी.